निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। जय माता दी मोबाईल शॉपिंग। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। अहमदनगर जिल्ह्यातून अतिशय खळबळ उडवून देणारी बातमी समोर येते। चक्क सावकारकीच्या जाचास कंटाळून एका कुटुंबाने जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे स्वइच्छा मरणाची मागणी केली आहे। यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। संगमनेर तालुक्यातील साकूर येथील हा भयंकर प्रकार समोर आलाय। सावकाराच्या जाचातून मुक्ती मिळण्यासाठी चक्क स्वइच्छेने मृत्यूची परवानगी मिळण्याची मागणीच संगीता विलास वाकचौरे व विलास दौलत वाकचौरे या पीडित दाम्पत्याने केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून साकूर गावासह परिसरात खाजगी सावकारकी बोकाळली आहे। विशेष म्हणजे ही खाजगी सावकारकी गरजवंताला अक्षरशः कवडीमोल रक्कम देऊन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करतात। नंतर त्यांच्याकडून एक नोटरी करून कायदेशीर आधार घेण्याचा प्रयत्न देखील करतात व याच नोटरीच्या माध्यमातून पीडित कुटुंबाला वेठीस धरून त्यांना कायदेशीर भय दाखवलं जातंय। असाच काहीसा प्रकार संगीता विलास वाकचौरे यांच्या बाबत घडलाय। या वाकचौरे दाम्पत्याने दोन खाजगी सावकारांकडून काही रक्कम व्याज स्वरूपात दुकानदारीचे सामान घेण्यासाठी घेतले होते। ही रक्कम घेताना चक्क मासिक 40% व्याजदर लावण्यात आलाय। म्हणजेच उदाहरण द्यायचंच झालं तर 1 लाख रुपये दिले तर त्याला महिनाकाठी 40,000 रुपये निव्वळ व्याज अशा पद्धतीनं व्याज आकारणी करण्यात येत होती। साकूर गावात किराणा दुकानात असलेल्या मालासह नफा तोटा देऊनही मुद्दलसह पैसे अदा करूनही या निर्दयी दोन सावकारांनी या कुटुंबाला वेठीस धरलं। त्यांच्या घरी जाऊन या दाम्पत्याला धमकावणं, मुलांना जीवे मारण्याची धमकी देणं असा उपक्रम या क्रूर सावकारांचा सुरूच होता। घरातून बाहेर व्हा, हे घर आमच्या नावावर करून द्या अशी जबरदस्ती या कुटुंबावर करण्यात येत होती। अखेर या सर्व त्रासास कंटाळून पीडित कुटुंब प्रमुख विलास वाकचौरे यांनी स्वतःची किडनी विकण्याचा निर्णय देखील घेतला होता, परंतु त्यातही त्यांना अपयशच आलं। अखेर प्रत्येक नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी यांच्याकडून काही रक्कम गोळा करून वेळोवेळी या सावकारांना देण्यात आले। आता आपले इथून पुढे कुठलाही व्यवहार राहिला नाही असं ठणकावून सांगून देखील या सावकारांनी पैसे दिलेली नोटरी रद्द करण्यास मनाई केली। निकृष्ट वृत्तीच्या सावकारांनी नोटरी रद्द करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला। तुझे राहतं घर माझ्याकडे गहाण आहे, तेव्हा हे घर तू मला दे व तू या घरातून बाहेर निघ असं फरमान यावेळी या सावकारांनी सोडलं। यावर या पीडित वाकचौरे कुटुंबाने या निर्दयी सावकाराचे अक्षरशः पाय धरले। सर्व काही विनवणी करून देखील या सावकारांना कुठलीही दयामाया या कुटुंबाबद्दल आली नाही। त्याचबरोबर नोटरीचा आधार घेत, कायदेशीर आधार घेत त्यांना यावेळी ब्लॅकमेल देखील करण्यात या सावकारांकडून येत होतं। भेदरलेल्या कुटुंबाने अंगावरील कपड्यानिशी अक्षरशः साकूर येथील आपलं घर सोडलं। अक्षरशः नाशिक, पुणे, नगर असा प्रवास करत फुटपाथवर आपली काही दिवस मुक्काम ठोकला। नियती आपली कसोटी बघत आहे अशी भावना झाल्यानंतर जीवनाचा त्याग करावा का काय असं देखील या दाम्पत्याच्या मनात येत होतं। अशातच अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पुरोगामी पत्रकार संघ संलग्नित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची आणि या पीडित दाम्पत्याची भेट झाली। त्यांनीच त्यांना आधार देत त्यांना शासन स्तरावर मदत केली। अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर यांची समक्ष भेट घडवून आणत सावकारांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी या कुटुंबाला न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे।
पुढील 15 दिवसात बेकायदेशीर सावकारांवर कारवाई झाली नाही व या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर पुरोगामी पत्रकार संघाच्या वरिष्ठांसोबत थेट मुख्यमंत्री महोदयांच्या दालनात ठिय्या मांडणार असल्याचं पुरोगामी पत्रकार संघाच्या अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या सदस्या स्वाती सुंबे पाटील यांनी सांगितलं आहे। साकूर गावात या सावकारांनी अनेक लोकांकडून कर्ज रूपानं शेत जमिनी देखील हडपल्याचं समोर येत आहे। या निर्दयी सावकाराने अनेक सर्वसामान्यांवर कर्जाचा डोंगर उभा केलाय। अशा या निर्दयी सावकाराच्या त्वरित मुसक्या आवळाव्यात अशी मागणी सर्वसामान्य जनता आता करत आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, अहमदनगर।